नमस्कार मंडळी, अद्विका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करूया मस्त असा होममेड पिझ्झा। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ड्राय ईस्ट। तर एका बाउलमध्ये कोमट 1 वाटी गरम पाणी घ्यायचं आहे। आपलं जास्त पण गरम करायचं नाही आहे। त्यामध्ये 1 चमचा ईस्ट घालायचा आहे, थोडी साखर घालायची आहे, 10 मिनिटांसाठी ॲक्टिव्ह करण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर ॲक्टिव्ह झालं ईस्ट की त्यामध्ये आपण 1 वाटी मैदा घालायचा आहे आणि 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर पूर्ण मैद्याचं देखील करू शकता। इथं मी थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी म्हणून मी इथं 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही 1 वाटी देखील घालू शकता। त्यानंतर आपण ह्याला 1-2 तासासाठी रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे, 2 ते 2.5 तासांसाठी। तर 2 ते 2.5 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान फुगतं, छान त्याच्यातले एअर वगैरे आपण काढून घ्यायचे आहे। थोडंसं मळून त्याचे 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 10 मिनिटं आपण त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर पिझ्झासाठी ज्या व्हेजीस लागतात, भाज्या लागतात, तर त्या आपण कट करून घेऊया। तर इथं मी टोमॅटो, बेबी कॉर्न, शिमला मिरची, कांदा आणि कॉर्न घेतलेले आहेत। त्यानंतर आपण त्यातला 1 गोळा घ्यायचा आहे, थोडं खाली पीठ शिंपडायचं आहे जेणेकरून चिकटू नये यासाठी। तर ते आपण थोडं लाटून घ्यायचं आहे। लाटताना थोडंफार चिकटणार तर थोडं आपण पीठ डस्ट करून त्यावरती लाटू शकतो। त्यानंतर आपण ज्या पॅनमध्ये करणार आहे त्या पॅनमध्ये हे पोळी पसरून घ्यायची आहे आणि आपण काठी चमच्याने त्याला होल पाडून घ्यायचे आहे जेणेकरून छान पिझ्झा आतून बाहेरून भाजला गेला पाहिजे। त्यानंतर मी रेडीमेडच पिझ्झा सॉस वगैरे घेतलेले आहेत, तुम्ही हवं तर घरीसुद्धा बनवू शकता। तर व्यवस्थित असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं चीज देखील मी यामध्ये स्प्रेड करून घेणार आहे। त्यानंतर आपण ज्या काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या अशा व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत। बघू शकता दिसायला देखील किती छान दिसते आहे। त्यानंतर थोडंसं त्यावरती मी मेयोनीज घालणार आहे आणि आपलं चीज नेहमीप्रमाणे भरभरून चीज घालून घ्यायचं आहे। आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून बेक करायला ठेवायचा आहे। तर हा पिझ्झा अगदी क्रिस्पी होतो गव्हाचं पीठ घातल्यामुळे। तुम्ही अवॉइड करू शकता जर तुम्हाला नको असेल तर गव्हाचं पीठ। तर आपला छान असा पिझ्झा रेडी आहे। बाहेर जायची देखील गरज नाही आहे, घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने असं तुम्ही बनवू शकता। वरून ऑर्गॅन वगैरे चिली फ्लेक्स हवं तर तुम्ही घालू शकता आणि छान असं सर्व करू शकता।